Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. So please like this video and subscribe the channel. Thank you. Okay, third constraint, first constraint. Okay, first constraint is not null. Second one, unique. Third one, check. Fourth one, default. Fifth one, primary key. Sixth one, orange. Okay, orange. So first, last lecture ला आपण not null and unique cover केले. Then आज check constraint. जे constraint आहेत आपण कुणाला डिफाइन करतो, जे टेबलची डेफिनेशन लिहितो तेव्हा कुणाला डिफाइन करतो constraint? कॉलम्स. बरोबर. सिंटॅक्स काय होता बेसिक कन्स्ट्रेंटचा सिंटॅक्स ऑफ कन्स्ट्रेंट create table name, then column name, data type constraint. Column name, data type, constraint, number of columns, okay, semicolon. हा constraint syntax आहे. तर constraint जे काय असेल not null, unique, ओके, एका टेबल मध्ये मल्टिपल कन्स्ट्रेंट देऊ शकतो, बट एका टेबल मध्ये एकच प्रायमरी की असते. लक्षात ठेवा फक्त. मल्टिपल कन्स्ट्रेंट एका टेबल मध्ये देऊ शकतो, बट एका टेबल मध्ये एकच प्रायमरी की असते. ओके. देन थर्ड वन इज चेक. चेक कन्स्ट्रेंट. तर बेसिक चेक कन्स्ट्रेंटचा यूज काय, जेव्हा आपण व्हॅल्यू इन्सर्ट करतो ना त्यावेळी चेक कन्स्ट्रेंट चेक करते ती कंडिशन सॅटिस्फाय करते. कंडिशन सॅटिस्फाय होत असेल देन अँड देन वी कॅन इन्सर्ट द रेकॉर्ड, और एल्स रेकॉर्ड इन्सर्ट करू शकत नाही. ओके. टू चेक व्हॅल्यूज बिफोर इन्सर्टिंग इनटू अ कॉलम. टू चेक value before inserting into column. ओके. तर एखादी व्हॅल्यूज आपण इन्सर्ट करतोय ते आपण फर्स्ट चेक करतोय बाय युजिंग चेक कन्स्ट्रेंट. चेक म्हणजे काही कंडिशन आहे, कंडिशन सॅटिस्फाय असेल देन अँड देन व्हॅल्यू ते इन्सर्ट करून. फॉर एक्झाम्पल फेसबुकचा अकाउंट कोणी ओपन करू शकतं का, काहीतरी कंडिशन आहे तिथे. येस, एजचा क्रायटेरिया आहे. येस येस, फेसबुकचा अकाउंट ओपन करायला एजचा क्रायटेरिया आहे. कोणी ओपन करू शकतं का अकाउंट? येस. नो. मोर दॅन किती बाय 18. बरोबर. कन्स्ट्रेंट कंडिशन. तर एसक्यूएल मध्ये कन्स्ट्रेंट यूज कसं करायचं आहे, कॉलम नेम देन डेटा टाइप. डेटा टाइपला काय देतो आपण, साइज. चेक कंडिशन. चेक कंडिशन. एखादी व्हॅल्यू आपल्याला इन्सर्ट करायची आहे त्यावेळी आपण कंडिशन देतो. ठीक आहे, ऍज पर रिक्वायरमेंट. चेक ब्रॅकेट मध्ये जी काही कंडिशन आहे ते देतो. टू चेक द व्हॅल्यू बिफोर इन्सर्टिंग इनटू अ कॉलम, त्यासाठी चेक कन्स्ट्रेंटचा यूज करा. राईट डाऊन दिस सिंटॅक्स. टू चेक व्हॅल्यू बिफोर इन्सर्टिंग इनटू अ कॉलम. इथे अप्लाय कशावरती कंडिशन केले आपण, कॉलम वरती. जे काही कंडिशन आहे ते कशावरती आपण अप्लाय करतोय, कन्स्ट्रेंटच्या कॉलम वरती. ओके.
बेसिकली नॉट, नल, युनिक, चेक, डिफॉल्ट, प्रायमरी की, फॉरेन की, हे सगळे कोण डिफाइन करत असेल? आपण डिफाइन करतो काय? ऍज अ टेस्ट इंजिनियर आपण डिफाइन करतो का? नो सर. आपण फक्त व्हॅलिडेट करतो रेकॉर्ड. बरोबर. हे डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटरचं काम आहे. आपलं काम आहे का? नाही. ओके, आपलं काम नाहीये. ओके, तर मी पेटीएम डेटाबेस यूज करतो. यूज पेटीएम. करंट डेटाबेस कोणता आहे? मास्टर आहे. आय वॉन्ट टू यूज पेटीएम डेटाबेस. एक्झिक्यूट. कमांड कंप्लीटेड सक्सेसफुली. देन मला एक टेबल क्रिएट करायचं. आय वॉन्ट टू क्रिएट वन टेबल. लेट्स सपोज सॅम्पल. ओके, सॅम्पल. तो त्यामध्ये टेबल नेम सॅम्पल आहे. त्यामध्ये एम्प्लॉई आय डी, कॉलम नेम इज एम्प्लॉई आय डी अँड सॅलरी. ओके, हे दोन फील्ड्स पाहिजेत मला. सॅम्पल एम्प्लॉय आय, सॅम्पल टेबल, कॉलम नेम एम्प्लॉय आय डी अँड सॅलरी. आणि सॅलरी पण कोणते इन्सर्ट करून घेतले पाहिजे? त्याची ग्रेटर दॅन इक्वल टू 5000 सॅलरी. त्याच व्हॅल्यू इन्सर्ट करायला. बट इन्सर्ट करायच्या आधी आपल्याला काय पाहिजे? फर्स्ट टेबलचं स्ट्रक्चर डिफाइन करायला पाहिजे. येस, एव्हरीवन ऍग्री विथ दिस? डायरेक्टली आपण टेबल मध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट करू शकतो का? टेबल जर एक्झिस्ट नसेल तर नाही. ओके, फर्स्ट टेबल क्रिएट करावं लागेल. ओके, फर्स्ट मी म्हणते टेबल क्रिएट करतोय. सॅम्पल, टेबल नेम इज सॅम्पल. ओके, कॉलम नेम इज एम्प्लॉई आय डी, डेटा टाइप इंटिजर. ओके, सॅलरीचा एक डेटा टाइप मी घेतोय. फक्त लक्षात ठेवा, मी उद्याच्या लेक्चरला जे डेटा टाइप कव्हर करेन ना, ते जे काही डेटा टाइप यूज करतोय आपण SQL मध्ये ते सगळे सांगेन मी. त्यामध्ये आपले इंटिजर डेटा टाइप सांगेन, स्ट्रिंग सांगेन, डेटचं पण सांगेन. तर सॅलरीचा सध्या मी मनी घेतोय. ओके, सॅलरीसाठी मनी घेतोय. आणि कंडिशन मी काय सांगितलं? सॅलरी ग्रेटर दॅन 5000. ग्रेटर दॅन इक्वल टू 5000. ओके, ही कंडिशन दिली आहे. ब्रॅकेट मिसिंग. Command completed successfully. Create table sample, employee ID, data type integer, salary, data type money घेतले. integer पण आहे, numeric पण आहे. मी money घेतले. ठीक आहे. check. then condition काय यूज केल्या? ज्याची सॅलरी 5000 असेल तेच व्हॅल्यू सॅलरी मध्ये ऍड व्हायला पाहिजे. ठीक आहे. and I want to check structure by using select command. select star from sample. So हे स्ट्रक्चर आहे आपलं. Then I want to insert some records in that table. मला काही रेकॉर्ड्स इन्सर्ट करायचे. कंडिशन काय? सॅलरी ग्रेटर दॅन इक्वल टू 5000. ओके, देन इन्सर्ट ची कमांड यूज करतो मी. इन्सर्ट इनटू सॅम्पल व्हॅल्यूज 1 then 6000. ओके, insert into table name sample. टेबल नेम सॅम्पल आहे. व्हॅल्यूज मला इन्सर्ट करायचे आहेत. कॉलम्स दोन आहेत. ओके, एम्प्लॉई आय डी अँड सेकंड वन इज सॅलरी. एम्प्लॉई आय डी, डेटा टाइप इंटिजर, एम्प्लॉई आय डी 1, सॅलरी 6000, सॅलरी 6000. चेक कन्स्टेंट यूज केले. 6000 इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 5000. कंडिशन ट्रू और फॉल्स? ट्रू. 6000 is greater than equal to 5000. Condition true or false? It's true. Correct. Value insert व्हायला पाहिजे. One row affected. Again check. Select star from customer. Select star from sample. One record is inserted in that table. Then second record. Okay. Insert into sample values 1. 7000. Okay. Again check. एम्प्लॉय आयडी ला मी कन्स्टेंट कोणता दिलाय का? इथे कोणता कन्स्टेंट दिलाय का? युनिक, नॉट नल? व्हॅल्यू, डुप्लिकेट व्हॅल्यू अलाउ करेल. येस, अलाउ करेल की नाही करेल?
Yes, it will allow. Okay, allow. Then condition check करा. 7,000 is greater than is equal to 5,000. True or false? Yes. True. Yes. Again True, true. sir. Again true. Value successfully inserted. So total 2 records in that table now. First one and second one. Then I am trying to execute third query. Okay. Insert into sample values. Then second record 5,000. 5,000. So tell me, employee ID is 2. Okay, that is okay. Then 5,000. Salary 5,000. 5,000 is greater than is equal to 5,000. True or false? True. Equal to true. Equal to I. Equal to I. True or false? True. 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 Okay. And third record inserted successfully. Total 3 records now. Okay. Then again fourth query. Insert into sample values. Third. Then 4,990. 4,000. okay. तर मला सांगा ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू 5,000 आहे का? नाही. नाही. कंडिशन False. कंडिशन false. The error in Yes. read this error. Read this error. The insert statement conflicted with the check constraint. SK sample salary to AA296. The conflict occurred in the database Paytm table. So as per our definition, correct आहे की wrong आहे? करेक्ट आहे, कारण की आपण त्या व्हॅल्यू पेक्षा कमी देतोय ना, त्याच्यामुळे एरर आलाय. ओके. सो कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे? ते कंडिशन फॉल्स आली. ओके. त्यामुळे व्हॅल्यूज इन्सर्ट नाही करणार. आपली क्वेरी करेक्ट आहे, बट ऍज पर कंडिशन करेक्ट आहे का चेक कन्स्ट्रेंटच्या? नाही. त्यामुळे व्हॅल्यूज इन्सर्ट करून घेणार नाही. ओके. सो दिस इज चेक कन्स्ट्रेंट. रिक्वायरमेंट नुसार कन्स्ट्रेंट यूज करतात. ओके. कन्स्ट्रेंट कुठे पण यूज केलं चालेल का? फॉर एक्झाम्पल नॉट नल, युनिक, चेक, डिफॉल्ट, प्रायमरी की, फॉरेन की, प्रत्येकाचं काहीतरी मिनिंग आहे. रिक्वायरमेंट जशी असेल त्याप्रमाणे डेटाबेस ऍडमिन डिफाईन करेल की कोणता कन्स्ट्रेंट यूज करायचा. ओके. आणि ऍज अ टेस्ट इंजिनियर आपण डिफाईन करतो का? आपण क्रिएट करतो का टेबल? और आपण डेटाबेस क्रिएट करतो का? नाही. या कॉलमला डिफाईन आपण करतो का कन्स्ट्रेंट? नो. दॅट इज नॉट आवर रिस्पॉन्सिबिलिटी. सो दिस जॉब बेसिकली डन बाय डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर. बट ऍज अ टेस्ट इंजिनियर म्हणून तुम्ही 2-3 वर्ष वर्क करताय, तुम्हाला या सगळ्या क्वेरीज कमांड माहिती पाहिजे. ओके. कोणती क्वेरी मोस्ट यूज करतोय आपण? सिलेक्ट. ओके. चेक. देन डिफॉल्ट. डिफॉल्टचे मराठीमध्ये मिनिंग आहे डिफॉल्ट. डिफॉल्ट बाय डिफॉल्ट कन्सिडर करतो आपण. येस. डिफॉल्टचं मिनिंग काय? तर डिफॉल्ट म्हणजे काय? एक व्हॅल्यू बाय डिफॉल्ट आपल्याला सेट करायचं. तर डिफॉल्ट कन्स्ट्रेंट इज यूज टू सेट अ डिफॉल्ट व्हॅल्यू फॉर ए कॉलम. डिफॉल्ट व्हॅल्यू कशाला सेट करायचे? कॉलमला. कन्सिडर द एक्झाम्पल स्टुडंट. ओके. स्टुडंट. तर एक क्लासरूम आहे, त्यामध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट पुण्यामधूनच आहे. ओके. मोस्ट ऑफ द स्टुडंट पुण्यामधूनच आहे. तर डेटाबेसमध्ये एंट्रीज करायचे आहेत मला, बट मल्टिपल टाइम स्टुडंट पुण्यामधूनच आहे. तर डिफॉल्ट व्हॅल्यू मी पुणे सेट करू शकतो. येस. हर टाइम रेकॉर्ड इन्सर्ट करताना पुणे टाकण्यापेक्षा येस मी काय करेन तिथे डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करेन. ओके. तर डिफॉल्ट कन्स्ट्रेंट इज यूज टू सेट डिफॉल्ट व्हॅल्यू फॉर ए कॉलम. स्पेसिफिक रेकॉर्ड न्यू रेकॉर्ड जेव्हा इन्सर्ट करू शकतो करायचा असतो आपल्याला, त्यावेळी आपण काय करतो? डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करू शकतो बाय युझिंग डिफॉल्ट कन्स्ट्रेंट. ओके. बाय युझिंग डिफॉल्ट कन्स्ट्रेंट. सिंटॅक्स इज क्रिएट टेबल, टेबल नेम,
column name, data type, column name, data type, then default, okay, comma, and number of columns, semicolon. डिफॉल्टचा यूज काय बेसिकली डिफॉल्ट व्हॅल्यू ऍड करण्यासाठी यूज केलं. ओके, तुम्ही कोणतीच व्हॅल्यू दिली नाही तर डिफॉल्ट व्हॅल्यू बाय डिफॉल्ट जी तुम्ही सेट केली असेल ती क्वेरी थ्रू एक्झिक्यूट, बट त्यासाठी कॉलम स्पेसिफाय करावं लागतं. कॉलम स्पेसिफाय करावं लागतं. मी सांगेन कॉलम कसा स्पेसिफाय करायचा. डिफॉल्ट स्टेटमेंट or default constraint is used to set default value for a column. Okay, for a column. कोणतीच व्हॅल्यू स्पेसिफाय केली नसेल तर कोणती व्हॅल्यू आहे तिथे टेबल मध्ये इन्सर्ट करताना डिफॉल्ट व्हॅल्यू जी सेट केली ते. ओके, राइट डाउन द सिंटॅक्स. डन. Yes. ओके, तर मला एक स्टुडंट एम्प्लॉई डिटेल्स नावाचं टेबल क्रिएट करायचं आहे. टेबल नेम इज एम्प्लॉई डिटेल्स. ओके, and column names are employee ID, employee name and city. And city ला by default पुणे करायचं. Okay, by default पुणे करायचं. Table name is employee detail, column names are employee ID, employee name, city, and city ला by default पुणे करायचं. Okay, so this is our syntax. मी syntax use करतोय. Guys go on mute. Create table employee detail, employee ID integer, employee name character, then city character 20. ओके, इथे काय करायचं मला डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायची. बरोबर, डिफॉल्ट नेम काय आहे पुणे. पुणे म्हणजे काय ते स्ट्रिंग आहे. ओके, स्ट्रिंगला काय द्यावं लागेल सिंगल कोड. इन केस ऑफ एसक्यूएल सर्व्हर सिंगल कोड द्यावा लागेल आणि ओरॅकल मध्ये डबल कोड द्यावा. डिफॉल्ट व्हॅल्यू सिटीला कोणती करायची पुणे. मी काय सांगितलं होतं एम्प्लॉई टेबल क्रिएट करायचंय त्यामध्ये एम्प्लॉई आयडी, एम्प्लॉई नेम, सिटी आणि सिटी बाय डिफॉल्ट काय पाहिजे पुणे. ओके, डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे काय जेव्हा तुम्हाला एखादी व्हॅल्यू इन्सर्ट करायची तर त्यावेळी बाय डिफॉल्ट पुणे घेईल. ओके, बाय डिफॉल्ट पुणे चेक करू बाय युजिंग इन्सर्ट कमांड. इन्सर्ट into employee details, first record Sachin. सर तिथे व्हॅल्यूज राहिलं लिहायचं. Thank you. Values, then Mumbai. Okay, city name Mumbai. डिफॉल्ट व्हॅल्यू दिले का कोणती इथे नाही. डिफॉल्ट व्हॅल्यू कोणती दिल्या का नो. इथे बघा इनव्हॅलिड ऑब्जेक्ट नेम काय चुकलंय स्पेलिंग मिस्टेक आहे. येस सर टेबल इन्सर्ट नाही केलाय सर. वरचं टेबल सर टेबल क्रिएट नाही केलाय. ओके, कमांड कंप्लीटेड सक्सेसफुली. वन रो अफेक्टेड. ओके, एक रो मी इन्सर्ट केलाय. चेक करा. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई डिटेल्स. एम्प्लॉई डिटेल डिफॉल्ट व्हॅल्यू घेतले का इथे नाही. मॅन्युअली जे मी रेकॉर्ड दिलेले ते एसक्यूएल सर्व्हरना इन्सर्ट करून घेतलेले रेकॉर्ड्स अपडेट झाले या टेबलवर. देन सेकंड व्हॅल्यू insert into
employee details values 1 2 Ashik. Okay, one row affected, so total now 2 records. Yes, 2 record दिसतात सगळ्यांना. First one is this. Yes, sir. Second one is this. Okay, तर मला काय करायचंय, बाय डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायची. बाय डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायची. तर इन्सर्टचे 2 सिंटॅक्स सांगितले होते, आठवते? एक कॉलम डिफाइन करायचा, एक बाय डिफॉल्ट व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे. आठवते सगळ्यांना? येस. ओके, त्यामधला फर्स्ट यूज करतोय, इन्सर्ट इनटू एम्प्लॉई डिटेल्स. कॉलम स्पेसिफाय करतोय मी. कॉलम कोणता आहे? एम्प्लॉई आयडी, एम्प्लॉई आयडी, employee name. ई नेम. ओके, 2च कॉलम डिफाइन. देन काय करतोय, व्हॅल्यूज डिफाइन करतोय. व्हॅल्यूज. ओके, क्वेरी करेक्ट आहे आपली. 1 रो अफेक्टेड. नाउ टेल मी, हा बाय डिफॉल्ट व्हॅल्यू घेईल का नाही घेईल? घेणार. बाय डिफॉल्ट व्हॅल्यू इन्सर्ट होते. ओके, तर डिफॉल्ट यूज काय, जेव्हा तुम्ही कोणतीच व्हॅल्यू देत नाही बाय डिफॉल्ट व्हॅल्यू इन्सर्ट करून घ्या. इथे बघा, जर मी अशी क्वेरी लिहिली तर इन्सर्ट होतील का व्हॅल्यू? इन्सर्ट इनटू एम्प्लॉई डिटेल. ओके, व्हॅल्यूज 4 ओके, हा रेकॉर्ड इन्सर्ट होईल का? होईल. नल दिसेल. ओके, चेक करो. रीड दिस एरर. कॉलम पेज आणि टेबल. ओके, तर कॉलम डेफिनेशन काय? कॉलम मध्ये 3, टेबल डेफिनेशन काय? कॉलम मध्ये 3 व्हॅल्यूज आहेत, पण इन्सर्ट करताना मी किती करतोय व्हॅल्यूज? 2च करतोय. डिफॉल्ट व्हॅल्यू घेईल का? नाही घेईल. बट डिफॉल्ट व्हॅल्यू कधी घेईल? तुम्हाला कॉलम स्पेसिफाय करावं लागते. देन अँड देन तुम्ही रेकॉर्ड इन्सर्ट करू शकताय. डिफरन्स समजतोय या दोन्ही मधला? येस. ओके, तर इथे मी कॉलम दिले तर स्पेसिफिक कॉलम डिफाइन केले तर होईल. होईल. आयडी, एम्प्लॉई नेम, 1 row affected. Now tell me, total how many records in that table? 4 records. Clear? Default. Yes. Default चा meaning काय? By default value set कर. Okay. By default value set करण्यास म्हणजे default चे use. एखादा कोणताच रेकॉर्ड आपण इन्सर्ट करणार असेल आणि तो मल्टिपल टाइम रिपीट करायचा असेल आपल्याला, तर आपण डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करू शकतो. ओके, एक कन्स्ट्रेंट द्यायचा रोल कोणाचा आहे? डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर. देन प्रायमरी की. प्रायमरी की काय? लास्ट लेक्चरला पण मी सांगितलं, प्रायमरी की इज द कॉम्बिनेशन ऑफ नॉट नल अँड युनिक. ओके, तर मला सांगा, याचं एक एक्झाम्पल देतो. जेव्हा कधी तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये जाल, तुमचा एम्प्लॉय आयडी जनरेट होतो. एम्प्लॉय आयडी कोण देतं? एम्प्लॉयर, ऑर्गनायझेशन. एम्प्लॉय आयडी ब्लँक असतो का कोणाचा? प्रत्येक एम्प्लॉईची काहीतरी आयडेंटिटी असते एम्प्लॉय आयडीवर. येस, सेम केस स्टुडंटच्या बाबतीत. जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताय तरी तुमचा रोल नंबर जनरेट होतो. यस, तुमची आयडेंटिटी कार्ड बनते, ते इथे ब्लँक असतो का रोल नंबर फील्ड? एक काहीतरी आयडेंटिटी असते. म्हणजेच काय, प्रायमरी की युनिक पाहिजे आणि नॉट नल, म्हणजे तो ब्लँक नसला पाहिजे. प्रायमरी की म्हणजे काय? युनिक कन्स्ट्रेंट. म्हणजेच काय, डुप्लिकेट व्हॅल्यू अलाउ होतील का? डुप्लिकेट व्हॅल्यू युनिक. इन केस ऑफ युनिक नो. Okay, तर इट इज द कॉम्बिनेशन ऑफ युनिक
अँड नॉट. लास्ट लेक्चर मध्ये आपण युनिकचा यूज बघितलाय. युनिक मध्ये काय होतं? रिस्ट्रिक्ट duplicate value, data, accepting null value. accepting null value. And what about not null? Restrict null and accept duplicate values. Okay. Restrict करता null value, but accepting Null value. duplicate value. Duplicate values. प्रायमरी की काय आहे? कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल आहे. रेकॉर्ड युनिक पाहिजे आणि तो ब्लँक नसला पाहिजे. ओके, नल नसला पाहिजे म्हणजेच काय? प्रायमरी की. आणि एका टेबल मध्ये एकच प्रायमरी देतो. प्रायमरी की देऊ शकतो. वन टेबल किती असतील प्रायमरी की? वन प्रायमरी की. ओके, वन प्रायमरी की. एका टेबल मध्ये मल्टिपल डिफॉल्ट देऊ शकतात, चेक कन्स्ट्रेंट, अदर कन्स्ट्रेंट देऊ शकतात. बट इन केस ऑफ प्रायमरी की एका टेबलला एकच प्रायमरी की असते. हा रूल आहे. एका टेबलला एकच प्रायमरी की असते. सिंटॅक्स इज क्रिएट टेबल, टेबल नेम, देन कॉलम नेम, data type, primary key, column name, data type, number of columns, semicolon. ओके, कॉलमला काय डिफाइन केलंय मी? प्रायमरी की डिफाइन केली. एका टेबल मध्ये एकच प्रायमरी की असते. and primary key is the combination of unique and not null. Primary key is the combination of unique and not null. Example, मला एक टेबल क्रिएट करायचं आहे. ओके, टेबल नेम इज डिपार्टमेंट. टेबल नेम इज डिपार्टमेंट. त्यामध्ये डिपार्टमेंट नंबरला मला काय द्यायचंय? प्रायमरी की द्यायचंय. देन डिपार्टमेंट नेम आहे, इथे प्रायमरी की द्यायची. देन डिपार्टमेंट नेम, देन लोकेशन. तीन फील्ड्स मला घ्यायचे. तर फर्स्ट डिपार्टमेंट नंबरला मला प्रायमरी की द्यायची. देन डिपार्टमेंट नेम, लोकेशन. कोण गाईड करेल मला? एक क्वेरी राईट करायला. मला टेबल क्रिएट करायचं. I want to create table department and columns are department number, department name and location. Create table. Create table Department in bracket department number, data type देना नाही आपण. integer. Then primary key, department number, department name, character, department name, primary key, then department name, data type, character, varchar. Okay, location, character. Telephone varchar. Okay, very correct type of missing. Yes, sir. सर ब्रॅकेट कम्प्लीट करायचं राहिले. Okay, पूर्ण bracket is missing. So command completed successfully. इथे बघा मी एक की दिली आहे, दिसते? प्रायमरी की. ओके, कोणत्या डेटाबेस मध्ये आपण एक्झिक्यूट केले कमांड? पेटीएम. पेटीएम मध्ये जातोय मी. देन टेबल्स, देन विच टेबल? डिपार्टमेंट, देन कॉलम्स. इथे बघा, हियर यू कॅन चेक. डिपार्टमेंट नंबरला एक की आल्या, बरोबर? ब्रॅकेट मध्ये बघा पीके. पीके म्हणजे काय? प्रायमरी की. ओके, इथे बघा कीज वरती पण क्लिक केला तर इथे पीके येते, डिपार्टमेंट.
ओके, तर कोणत्या कॉलमला मी की दिल्या? प्रायमरी की, डिपार्टमेंट नंबर. ओके, डिपार्टमेंट नंबर मी इन्सर्ट करते व्हॅल्यू. इन्सर्ट इनटू डिपार्टमेंट व्हॅल्यूज 1, then department name, testing department, location Pune, location Pune. One row affected. Then I want to check the record is inserted or not. Select star from department. Table name is department. Department number, department name, location. ओके, तर एखाद्या डिपार्टमेंट मध्ये फील्ड्स कोणकोणते असतात लक्षात येते तुम्हाला? डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट नेम पण असतं आणि लोकेशन. ओके, तर मी 3 व्हॅल्यूज इन्सर्ट केल्या यामध्ये. फर्स्ट वन, या 3 कॉलम मध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट केल्या. ठीक आहे. देन सेकंड रेकॉर्ड इन्सर्ट करते. इन्सर्ट इनटू डिपार्टमेंट व्हॅल्यूज 2, देन DBA. Record insert होईल? Yes or no? So total now 2 records. Okay, select star from department, 2 records. Then I want to add one more records. Okay, insert to department values. Okay, 1. Let's suppose development. Okay. सर 1 नंतर फुल स्टॉप आलाय कॉमा द्यायच्या ऐवजी. Thank you. Then development. Okay. थर्ड नंबरचा रेकॉर्ड इन्सर्ट होईल का? नो. No. डुप्लिकेट कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल म्हणजे काय? ती व्हॅल्यू नल नसली पाहिजे, ब्लँक नसली पाहिजे. आणि सेकंड सिनारिओ काय? डुप्लिकेट व्हॅल्यूज नाही पाहिजे. चेक हियर. Violation of primary key constraint. PK department cannot insert duplicate key in an object. The duplicate key value is 1. ही व्हॅल्यू ऑलरेडी यूज केलेली आहे त्यामुळे इथे रेकॉर्ड इन्सर्ट होईल का? नो. सो ऍज पर आवर डेफिनेशन हे करेक्ट आहे. हा एरर येणारच. तुमचा क्वेरी करेक्ट आहे बट याच्यामध्ये काय डिफाइन केले आपण? प्रायमरी की डिफाइन. प्रायमरी की इज द कॉम्बिनेशन ऑफ नॉट नल अँड युनिक. ते रेकॉर्ड डुप्लिकेट नसले पाहिजे. ऑलरेडी रेकॉर्ड एक आहे डिपार्टमेंट 1 चा. येस, ऑलरेडी एक रेकॉर्ड आहे. देन मी थर्ड रेकॉर्ड इन्सर्ट करते. ओके, थर्ड रेकॉर्ड इन्सर्ट करते. इन्सर्ट इनटू डिपार्टमेंट व्हॅल्यूज. ओके, 1. values, third .NET. रेकॉर्ड इन्सर्ट होईल आता थर्ड वन की नाही होणार? Yes. पुणे पुणे रिपीट आहे तरी होईल? Yes. आपण कोणती की तिथे अप्लाय केली नाही? युनिक कन्स्ट्रेंट अप्लाय केलंय का लोकेशनला? नाही. ओके, इथे बघा 1 रो अफेक्टेड. टोटल हाऊ मेनी रेकॉर्ड्स? 3. बट हाच रेकॉर्ड डुप्लिकेट जर मी इन्सर्ट करत असेल तर एक्झिक्यूट होईल का? येस, नो? नाही होणार. बरोबर, नाही होणार. हा प्रायमरी कीचा यूज आहे. ओके, आणि जिथे प्रायमरी की यूज केल्या तोच सेकंड टेबल मध्ये फॉरेन की असतो. बट एका टेबल मध्ये प्रायमरी की डिफाईन पाहिजे. मी फॉरेन कीचा कन्सेप्ट सांगतो. प्रायमरी की क्लिअर आहे सगळ्यांना? सर 2 कॉलमला करता येतं का आपल्याला प्रायमरी की? नाही करता. चेक करून बघा. रूल तसा नाही सांगत. एका टेबल मध्ये एकच प्रायमरी की असते. ओके, एका टेबल मध्ये एकच प्रायमरी की असते. क्लिअर? येस.
एका टेबल मध्ये मल्टिपल कन्स्ट्रेंट यूज करू शकता, बट एक्सेप्ट कोणता कन्स्ट्रेंट? प्रायमरी. एका टेबल मध्ये एकच प्रायमरी. ओके. देन लास्ट वन कोणता आहे? फॉरेन की. ओके. फॉरेन की कन्स्ट्रेंट. तर दोन टेबल मधले रिलेशन ज्यावेळी शो करायचं असतं, ओके, ते आपण फॉरेन की कन्स्ट्रेंटचे यूज करतो टू मेक द रिलेशनशिप बिटवीन टू और मोर दॅन टू टेबल्स. सो दॅट टाइम वी यूज फॉरेन की. ओके. रिलेशनशिप शो करायचं असेल, मेक द रिलेशन बिटवीन टू और मोर दॅन टू टेबल्स, we use foreign key. Foreign key ला काय म्हणतात? Also called as a reference key. Reference key. तर foreign key यूज करायचे different conditions आहे. Foreign key यूज करायचे साठी different condition आहे. First condition is one table should contain primary key and another table contains foreign key. ओके, मी आताच सांगितलं फॉरेन की यूज करायचं असेल तर एका टेबल मध्ये ती प्रायमरी की पाहिजे आणि दुसऱ्या टेबल मध्ये काय पाहिजे? फॉरेन की पाहिजे. ओके. वन टेबल कंटेन प्रायमरी की अँड अनदर टेबल कंटेन्स फॉरेन की. एका टेबल मध्ये प्रायमरी की हवी तर जी प्रायमरी की डिफाईन केली असेल ते फॉरेन की म्हणून आपण सेकंड टेबल मध्ये यूज करू शकतो. ओके. देन सेकंड कंडिशन, कॉमन कॉलम इन बोथ टेबल. दोन्ही मध्ये कॉलम काय पाहिजे? कॉलम पाहिजे. देन अँड देन तुम्ही फॉरेन की यूज करू शकता. आणि जो कॉमन कॉलम आहे त्याचा डेटा टाइप पण सेम पाहिजे. कॉमन कॉलम डेटा टाइप मस्ट बी same in both tables. Okay. So foreign key basically it's a reference key. आपल्याला दोन टेबल मध्ये रिलेशन ज्यावेळी शो करायचं असतं, दोन किंवा दोन पेक्षा जास्त टेबल मधनं, ते आपण फॉरेन कीचा यूज करू शकतो. आणि त्यामध्ये रेफरन्स की. ओके. रेफरन्स एका टेबलचा रेफरन्स देतो, बट तो रेफरन्स देताना काय पाहिजे? वन टेबल शुड कंटेन प्रायमरी की. एका टेबल मध्ये ती प्रायमरी की पाहिजे, दुसऱ्या टेबल मध्ये काय पाहिजे? ती एका टेबल मध्ये प्रायमरी की असेल तर दुसऱ्या टेबल मध्ये ती काय? फॉरेन की. आणि जो कॉलम यूज करणार आहे तो फर्स्ट आणि सेकंड कॉलम मधला जो कॉलम आहे तो सेम पाहिजे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट नंबर मध्ये डिपार्टमेंट आयडी ला प्रायमरी की डिफाईन केले, तोच फॉरेन की म्हणून तुम्ही दुसऱ्या टेबल मध्ये यूज करताय. कॉलम नेम दोन्हीची सेम पाहिजे. ओके. देन थर्ड कंडिशन काय? डेटा टाइप मस्ट बी सेम. डेटा टाइप काय पाहिजे? सेम. डेटा टाइप मस्ट बी सेम. ओके. हे कंडिशन आहे, नोट डाउन करून घ्या. One table should contains primary key and another table contains foreign key. Second one is a common column in both table. दोन्ही टेबल मध्ये कॉमन कॉलम पाहिजे. and the जी कॉमन कॉलम आहे डेटा टाइप मस्ट बी सेम इन बोथ टेबल. फर्स्ट टेबल मध्ये जर डेटा टाइप इंटिजर असेल तर सेकंड टेबल मध्ये जो फॉरेन की यूज करणार आहे त्याचा पण डेटा टाइप सेम पाहिजे, त्याचे कॉलम पण नेम सेम पाहिजे. फर्स्ट टेबल मध्ये तो प्रायमरी की पाहिजे, सेकंड टेबल मध्ये फॉरेन की पाहिजे. डन. सिंटॅक्स लिहितोय मी. references, then table name bracket मध्ये
सिंटॅक्स नाही, मी एक्सप्लेन करतो सिंटॅक्स. Create table, table name in bracket, column name, space, data type, comma, n number of columns, then column name, data type, int name, data type, foreign key, references, spelling mistake, references, table name, column name. Column name, space, data type, foreign key, references, space, table name in bracket, column name. Create table, table name in bracket, column name, data type, n number of columns, data type, then column name, data type, space, foreign key, references, space, table name in bracket, column name. Rule baga, one table should contain primary key, another table contains foreign key. Common column in both tables and the common column data type must be same. Okay, हे rule फक्त लक्षात ठेवा. Okay, first table आपल्याकडे ऑलरेडी आहे. First table मी हा कन्सिडर, create table department name, याला मी parent table कन्सिडर करतो. रूल नंबर 1 काय आहे? एका टेबल मध्ये काय पाहिजे तो प्रायमरी की. दुसऱ्या टेबल मध्ये तो फॉरेन की पाहिजे. इथे प्रायमरी की कशाला आहे? डिपार्टमेंट नंबर. यस, इथे आहे का प्रायमरी की? आपण डिफाइन केली प्रिव्हियसली, आपण ही क्वेरी एक्झिक्यूट केली प्रायमरी की. त्याला मी पॅरेंट टेबल नाव देतो. ठीक आहे, मला आता चाइल्ड टेबल क्रिएट करायचं आहे. सो इन चाइल्ड टेबल, टेबल नेम इज एम्प्लॉई. ओके, टेबल नेम इज एम्प्लॉई आणि त्यामध्ये मला काय करायचं आहे? एम्प्लॉई आयडी ला, एम्प्लॉई आयडी त्याच्यामध्ये प्रायमरी की नाही यूज करायची. एम्प्लॉई आयडी, देन एम्प्लॉई नेम, देन एम्प्लॉईची सॅलरी, देन सॅलरी, देन डिपार्टमेंट नंबर, फॉरेन की म्हणून यूज करायचं. ओके, क्लियर? एम्प्लॉई टेबल, इन एम्प्लॉई टेबल्स एम्प्लॉई आयडी, एम्प्लॉई नेम, सॅलरी, डिपार्टमेंट नंबर हे कॉलम्स आहेत. आणि फॉरेन की कशाला यूज करायचे? डिपार्टमेंट नंबर. डिपार्टमेंट नंबर कोणत्या टेबलला रेफर करतोय? पॅरेंट टेबल. ओके, पॅरेंट टेबल. इथे बघा, फर्स्ट रूल काय? वन टेबल शुड कंटेन्स प्रायमरी की and another table should contains foreign key. Okay, common column in both tables and the common column must, data type must be same. तर दोन्ही मधला एक कॉमन कॉलम पाहिजे. इथे कोणता मी कॉलम म्हणतोय? डिपार्टमेंट नंबर. टेबल नंबर 1 मध्ये आहे डिपार्टमेंट नंबर प्रेझेंट. सेकंड टेबल मध्ये मी घेतलाय तो फॉरेन की. टेबल 1 मध्ये डेटा टाइप काय त्याचा? इंटिजर. इथे पण मला काय द्यावं लागेल? इंटिजर द्यावं. ओके, सिंटॅक्स बघा, तुम्ही नोटबुक मध्ये घेऊन घेतलाय तो सिंटॅक्स बघा. क्रिएट टेबल, टेबल नेम कोणता आहे? एम्प्लॉई, एम्प्लॉई आयडी, डेटा टाइप इंटिजर, देन एम्प्लॉई नेम, कैर और varchar.
मी सांगेन डिफरन्स, दोन्ही पण चालेल. varchar 20, देन सॅलरी, डेटा टाइप मी मनी घेतोय, देन मला काय यूज करायचं आहे, फॉरेन की. ओके, फॉरेन की. फॉरेन की कशाला मी रेफर करणार इथे, फॉरेन की दोन्ही मधलं काय पाहिजे, कॉमन कॉलम पाहिजे. तर डिपार्टमेंट नंबर कॉलम कॉमन आहे दोन्ही टेबल मध्ये. येस डिपार्टमेंट नंबर, त्याचा डेटा टाइप काय पाहिजे, सेम पाहिजे. इथे देणार मी काय देणार, इंटीजर. डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट इंटीजर. हे आपल्याला काय करायचंय, फॉरेन की. फॉरेन की म्हणून यूज करायचे, फॉरेन की. रेफरन्सेस. ओके, रेफरन्स कोणत्या टेबल मधला आहे ना, फर्स्ट टेबल मधला आहे, पॅरेंट टेबल मधला आहे, बरोबर. रेफरन्सेस एम्प्लॉय डिटेल्स. एम्प्लॉय डिटेल्स है कि एम्प्लॉई, टेबल नेम Employee detail. एम्प्लॉई. डिपार्टमेंट आहे की एम्प्लॉई, बघा. डिपार्टमेंट घ्यावं लागेल. डिपार्टमेंट. टेबल नेम इज डिपार्टमेंट, देन कॉलम कोणता आहे, कॉलम नेम, डिपार्टमेंट नंबर. डिपार्टमेंट. डिपार्टमेंट नंबर. हा कोणता टेबल म्हणते मी, हा चाइल्ड टेबल. चाइल्ड. कन्सिडर पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. दोन टेबल मधलं रिलेशन जर दाखवायचं असेल तर कोणती की यूज करतो आपण, फॉरेन की, बरोबर. रेफरन्स की असते आणि दोन टेबल किंवा दोन पेक्षा जास्त टेबल मध्ये रिलेशन डिफाइन करायचं असेल तर फॉरेन की यूज करतो. बट कंडिशन काय, दोन्ही मध्ये कॉलम काय पाहिजे, कॉमन पाहिजे. फर्स्ट टेबल मध्ये कॉमन कॉलम कोणता आहे, डिपार्टमेंट नंबर, तोच मी सेकंड टेबल मध्ये घेतलाय. आणि तो काय पाहिजे, टेबल नेम, सॉरी कॉलम नेम सेम पाहिजे सर. कॉलम नेम सेम पाहिजे. इथे कॉलम नेम डिफरंट देऊन चालेल का, फॉरेन की यूज करायचं होतं तुला. फॉर एक्झाम्पल फॉरेन की यूज करायचं. फर्स्ट टेबल मध्ये काय आहे, प्रायमरी की कशाला आहे, फर्स्ट टेबल. डिपार्टमेंट नंबर. सेकंड टेबल मध्ये तू काय यूज करणार, फॉरेन की. फॉरेन की. पण टेबल नेम सेम पाहिजे की डिफरंट, सेम पाहिजे. ऍज पर कंडिशन टेबल नेम, सॉरी कॉलम नेम सेम पाहिजे की Column डिफरंट name पाहिजे, same. कॉलम कॉलम नेम सेम, नेम त्याचा डेटा टाइप सेम. सेम पाहिजे. इथे डेटा टाइप डिफाइन केला मी, बरोबर. हा झाला या टेबल साठी. ओके, एम्प्लॉई, डिपार्टमेंट नंबर, इंटीजर. हा काय यूज करतोय मी, फॉरेन की म्हणून यूज करतोय. रेफरन्स कुठल्या टेबल मधून घेतोय, रेफरन्सेस डिपार्टमेंट. आणि डिपार्टमेंट मधला कोणता कॉलम, डिपार्टमेंट नंबर. क्लिअर. सिंटॅक्स क्रॉस चेक करा, सिंटॅक्स क्रिएट टेबल, टेबल नेम, जे काही कॉलम डिफाइन करायचे ते, देन कॉलम नेम, इथे डिपार्टमेंट नंबर, डेटा टाइप त्याचा काय, फर्स्ट टेबल मध्ये इंटीजर, इथे इंटीजरच घ्यावं लागेल. देन फॉरेन की, रेफरन्सेस. रेफरन्सेस कुठला, ऑलरेडी जो टेबल एक्झिस्ट आहे जिथे प्रायमरी की डिफाइन केले तो टेबल नेम, आणि ज्याला प्रायमरी की डिफाइन केलाय तो इथे कॉलम नेम. क्लिअर सगळ्यांना, ओके. मी रन करतोय क्वेरी. कमांड कंप्लीटेड सक्सेसफुली. ओके, स्ट्रक्चर चेक करा, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. टोटल कॉलम किती आहे, 4. So how many columns in that table, 4 columns. 4 Then we one by one record insert करते. But त्याच्या आधी in department how many records in that table, total 3 records. 3 records. Department 1, department 2 and department 3. Okay, total 3 records है. Yes sir. Okay, then insert करते. Insert into employee values bracket मध्ये yes, one then employee name Sachin, employee name is Sachin, example. Then salary. Okay,
डिपार्टमेंट नंबर. डिपार्टमेंट 1. तर ऑब्झर्व करा फक्त. येस, 1 रो अफेक्टेड. सो सेकंड टेबल मध्ये किती व्हॅल्यू आले? इन सेकंड टेबल हाऊ मेनी रेकॉर्ड्स नाउ? ओनली 1 record. 1. Okay, then we second record insert. Insert into employee values 11. Employee name is Deepak. Salary is 8,000. सर सिंगल इन्व्हर्टेड कोमा राहिला बघा दीपकला. Okay. So total 2 records now. Okay. Department 1, 2. फर्स्ट टेबल मध्ये डिपार्टमेंट 1, 2, 3 आहे. Yes. ओके, मी रेफरन्स की दिलाय बघा, ऑब्झर्व करा तुम्ही काय होते. इन्सर्ट इनटू एम्प्लॉई व्हॅल्यूज 12. होईल इन्सर्ट हा थर्ड पण? Yes. Yes. Yeah. Successfully executed. Then how many records in that table now? Total 3 records. 3 records. Now we fourth record insert. Insert into employee values. And tell me, हा record insert होईल का नाही? Yes. Will not. Yes. Read this error. The insert statement conflicted with foreign key constraint. The conflict occurred in the database PayTM table DBO, column name, department number. Okay. Column name, department. Previously आपल्याकडे parent table होता एक, आठवते सगळ्यांना? This is parent table. And this is child table. टेबल क्रिएट केले होते. फॉरेन की कशामधून दाखवले आपण? डिपार्टमेंट नंबरचा डिपार्टमेंट नंबर कशामध्ये यूज केलाय? एम्प्लॉई टेबल मध्ये यूज केलाय, बरोबर. तर या टेबल मध्ये रेकॉर्ड्स बघा. डिपार्टमेंट नंबर 1, 2, 3. डिपार्टमेंट किती आहे? टोटल 3 आहे. 3 रेकॉर्ड इन्सर्ट केले. बट डिपार्टमेंट नंबर 4 एक्झिस्ट आहे का फर्स्ट टेबल मध्ये? नाही. No. डिपार्टमेंट नंबर 4 इज नॉट एक्झिस्ट इन फर्स्ट टेबल. जर एक्झिस्ट असताल तर रेकॉर्ड घेतला असता. येस. म्हणजेच काय, ह्या ज्या व्हॅल्यूज आपण इन्सर्ट करतोय या जर फर्स्ट टेबल मध्ये असतील देन अँड देन रेकॉर्ड इन्सर्ट करून घे. पॅरेंट टेबल मध्ये ते व्हॅल्यूज असायला हवे. देन अँड देन रेकॉर्ड इन्सर्ट करून घे. इथे बघा थर्ड रेकॉर्ड मी इन्सर्ट करून घेतोय. होईल आता? येस. 1 रो अफेक्टेड. टोटल किती रेकॉर्ड्स आहेत आता? 4. ओके, 4 रेकॉर्ड्स. बट हाच रेकॉर्ड मी जर इथे 4th 5th केला तर इन्सर्ट करून घेईल का? No. ओके, सो दिस व्हॅल्यू इज नॉट एक्झिस्टिंग पॅरेंट टेबल, त्यामुळे एरर येतो. तर ऍज पर डेफिनेशन हे करेक्ट आहे. म्हणजेच काय, फॉरेन की आपण जी यूज करतो ना त्यासाठी जो पॅरेंट टेबल आहे त्यामध्ये ती व्हॅल्यू एक्झिस्ट पाहिजे. देन अँड देन फॉरेन की मध्ये आपण ती व्हॅल्यूज इन्सर्ट करायची. सेम एक्झाम्पल, फर्स्ट स्टुडंटचं रजिस्ट्रेशन आधी होईल की डायरेक्टली कोर्स अलोकेट होईल त्याला? रजिस्ट्रेशन. तर एक अज्युम करा रजिस्ट्रेशनचं टेबल वेगळं आहे आणि देन इकडे कोणता टेबल असेल? सेकंड कोर्सेस. ओके, कोर्सेस. तर मला सांगा रजिस्ट्रेशन आयडी म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर एक्झाम्पल रोल नंबर बाय डिफॉल्ट. तर कोणता स्टुडंट कोणता कोर्स करतोय करायचा आहे ते कोर्स मध्ये आपण डिफाईन करू शकतो. येस. Yes. Yes. फॉर एक्झाम्पल स्टुडंट नंबर 1 रजिस्ट्रेशन केले एका स्टुडंटने, त्याचा जो रोल नंबर आहे फॉर एक्झाम्पल रजिस्ट्रेशन आयडी ला आपण प्रायमरी की दिली. ती रजिस्ट्रेशन आयडी जी प्रायमरी की डिफाईन केली ते सेकंड टेबल मध्ये काय असेल? फॉरेन की. कॉलम सेम पाहिजे, डेटा टाइम सेम पाहिजे, बट ते रेकॉर्ड कुठे एक्झिस्ट पाहिजे? फर्स्ट टेबल मध्ये. म्हणजेच काय, फर्स्ट टेबल मध्ये.
पॅरेंट टेबल मध्ये. पॅरेंट टेबल मध्ये रेकॉर्ड एक्झिस्ट पाहिजे फॉरेन कीला की चाइल्ड टेबल मध्ये? पॅरेंट टेबल. ओके. तर फॉरेन की आणि प्रायमरी की मध्ये हा डिफरन्स आहे. बट एका टेबल मध्ये एक प्रायमरी की देता येते आणि फॉरेन की कितीही देऊ शकते, बट ते एक्झिस्ट पाहिजे. ओके. एकापेक्षा जास्त पण फॉरेन की यूज करू शकतो. पण सध्या आपण किती टेबल मध्ये रिलेशन दाखवले? 2 tables. ओके. तर हे ट्राय करा तुमच्या एंडून. ठीक आहे. प्रायमरी की म्हणजे काय, फॉरेन की. बट क्वेरी राईट करताना ऍज इट इज राईट नका करू, समजून घेऊन करा. ओके. जेव्हा तुम्हाला क्वेरी समजेल तेव्हा तुम्हाला राईट करता येईल. ऍज इट इज तुम्ही राईट केली तर काहीच नाही करणार. याचं मिनिंग लक्षात घ्या की डिपार्टमेंट नंबर इंटिजर, याचं काय, कॉलम नेम डेटा टाईप हा नवीन. बट याचं डेफिनेशन नुसार काय सेम पाहिजे. फॉरेन की रेफरन्सेस कुठल्या टेबल मधून घेतलंय? डिपार्टमेंट टेबल. डिपार्टमेंट टेबल मधला कोणता कॉलम घेतलाय प्रायमरी कीचा? डिपार्टमेंट नंबर. हे समजून घेऊन करा. ओके. प्रॅक्टिस करायची. मी याचे नोट्स पण ग्रुप मध्ये शेअर करतो, बट प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. कन्स्ट्रेंट समजलं सगळ्यांना? Yes. Okay. So total how many constraint in SQL? 6. Okay. So तुम्हाला विचारतील फर्स्ट what is use of constraint? रूल डिफाइन करायसाठी करतो. So total 6 constraint in SQL. Not null, unique, check, default, primary key and foreign key. Primary key एका टेबल मध्ये किती असते? Only one primary. Okay. And हे नॉट नल, युनिक हे कॉलमला डिफाइन कोण करतं? येस, रूल डिफाइन कोण करतं? DB, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर. सो ऍज अ टेस्ट इंजिनियर हा आपला रोल आहे का? नाही. आपण डेटाबेस क्रिएट करत नाही, टेबल्स क्रिएट करत नाही, रूल डिफाइन करत नाही. आपण काय करतो? फक्त सिलेक्टची क्वेरी फायर करतो, जे एक्सपेक्टेड आउटपुट पाहिजे आपल्याला ते येते की नाही ते चेक करतो. व्हॅलिडेशन पार्ट. बरोबर? Yes. ओके. तर हे प्रॅक्टिस व्यवस्थित करा. इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला नॉट नल, युनिक विचारतात आणि प्रायमरी की आणि फॉरेन की. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. प्रायमरी की म्हणजे काय आणि फॉरेन की म्हणजे काय आणि युनिक आणि नॉट नल मधला डिफरन्स. ओके. ठीक आहे. प्रॅक्टिस करायची.